स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती. तर इथं बघा हे जुटेलचे फुलं आहेत. तर हे आमच्या विदर्भामध्ये मिळतात ही फुलं. रानभाजी आहे आणि मस्त असं अंड्याच्या चटणीसारखी भाजी बनवायची याची सुकी. आता मी स्वच्छ धुवून घेतले चांगल्या पाण्याने, निवडून घेतले. आणि इथं बघा मिरची घेतली, हिरवी मिरची, लसूण, कांदा, जिरे आणि तेल हे घालून आपल्याला मस्त अशी अंड्याच्या चटणीसारखी भाजी बनवून घेऊ. आता कढई ठेवली मी शेगडीवरती. तर मिरच्या टाकून घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि लसूण घ्यायचा. मिरची थोडी जास्त घ्यायची त्याच्यामध्ये. आणि ते गोड असतात ते फुलं, त्याच्यामुळं थोडं मिरची जास्त घ्यायची हिरवी. कढई गरम झाली. आता आपलं तेल घालून घ्यायचं त्याच्यामध्ये. थोडंसं जिरं घातलं तेलामध्ये आणि कांदा घालून घेतला. कांदा थोडा जास्त वापरायचा. आणि चांगलं लाल मिक्सर कांदा परतून घ्यायचा. कांदा चांगला लाल झाला. आता त्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, मिक्सरला बारीक करून घेतला. आणि त्याच्यामध्ये लसूणच्या पाकळ्या पण आहेत ते टाकलेले. चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं मीठ घालायचं त्याच्यात आणि थोडीशी हळद. आता कांदा मस्त परतून झाला आणि मसाला पण चांगला भाजला गेला सर्व. आता मी जुटेलचे फुलं टाकून देते त्याच्यामध्ये. बघा स्वच्छ असे धुवून घेतले 2-4 पाण्याने. याच्यात पाणी नाही घालायचं, सुकेच राहू द्यायचे, बिना पाण्याचे शिजतात हे. मिक्स करून घ्यायचं चांगलं. आता बघा एवढे दिसतात हे. याच्यानंतर आता शिजली की थोडीशी भाजी होते याची. असं शिजू देऊ आता वाफीवरती. बघा आता आपली भाजी होत आली. आता थोडासा कोथिंबीर घालायचा याच्यामध्ये. असलं तर घाला, नाहीतर काही जरूरत नाही घालायची. बघू शकता आता आपली भाजी तयार झाली. मस्त अशी भाजी तयार झाली. आणि किती सारे फुलं होते. खूप कमी भाजी झाली ही तयार. शिजल्यानंतर खूप कमी होते. आणि आजची रानभाजी माझी कशी वाटली नक्कीच सांगा.